छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आमच्यासाठी अखंड ऊर्जास्रोत आहेत, प्रेरणास्रोत आहेत, आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची, कार्यकुशलतेची महती ही सर्वसामान्यांना व्हावी या हेतूने शिवचरित्र डोळ्यासमोर उभे राहते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक पुस्तके, लेख, नाटके प्रसिद्ध आहेत. मात्र गेल्या काही वर्षामध्ये जाणता राजा या महानाट्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला जातोय. गेल्या काही वर्षांमध्ये तथाकथित प्रकांड पंडितांकडून छत्रपती शिवाजी महाराजांची वारंवार बदनामी करण्याचाही प्रयत्न अनेक गोष्टीतून यापूर्वी झालेला आहे आणि जाणता राजा या महानाट्याचा प्रयोग येत्या 10, 11 व 12 फेब्रुवारी रोजी वाशिम येथे होत आहे. राज्याभिषेक वर्षामध्ये 2 जून 2023 ते 6 जून 2024 या कालावधीमध्ये राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन या माध्यमातून करण्यात आले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून वाशिम येथे या 3 दिवसामध्ये हे महानाट्य सायंकाळी 6 वाजता सादर करण्यात येणार आहे. मात्र या नाट्याच्या माध्यमातून यापूर्वी जसे अनेक प्रकार घडलेले आहेत, तर तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत या महानाट्यातून बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा या नाटकामध्ये छत्रपती शिवरायांचे जे गुरु आहेत, तर ते स्वामी रामदास हे काही वेळा दाखवण्यात आलेले आहेत. खऱ्या ऐतिहासिक संदर्भाचे अनेक ठिकाणी विद्रुपीकरण करण्यात आलेले आहे आणि आता जर वाशिम येथे याची जर पुनरावृत्ती होत असेल, तर संभाजी ब्रिगेड याबाबत गप्प बसणार नाहीत किंवा जे काही शिवप्रेमी संघटना आहेत, तर ह्या नाट्याचा प्रयोग हाणून पाडण्याचा प्रयत्न करतील, असा इशारा आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आलेला आहे. यापूर्वी अनेक वेळा दादोजी कोंडदेव किंवा रामदास स्वामी ही पात्र शिवचरित्रामध्ये घुसवण्याचा अनेक वेळा तथाकथितांकडून प्रयत्न झालेला आहे आणि त्यातूनच भांडारकर प्रकरण असेल किंवा राज्यपालांनी या राज्यामध्ये छत्रपती शिवरायांची अनेक वेळा बदनामी केलेली आहे किंवा तथाकथित काही जे स्वतःला इतिहास संशोधक किंवा समाजसुधारक म्हणतात, तर अशांनी जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवचरित्राची मोडतोड करण्याचा अनेक वेळा प्रयत्न झालेला आहे. छत्रपती शिवरायांच्या जन्मतिथीचा जो काही वाद आहे, तो जाणीवपूर्वक तिथी आणि तारीख यांच्यामध्ये घोळ घालून तो निर्माण करण्यात आला होता. त्यावर संभाजी ब्रिगेडनं प्रदीर्घ असा लढा देऊन हा वाद संपुष्टात आणला आणि शेवटी महाराष्ट्र शासनाला 19 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करावी लागली. याचे अनेक संदर्भ आहेत. तर अशा स्थितीत हे नाट्य जे 10, 11 आणि 12 तारखेला वाशिम येथे होत आहे, तर या महानाट्यातून शिवचरित्र समोर आल्यास ही एक चांगलीच बाब आहे. मात्र यातून जर जाणीवपूर्वक किंवा खोडसाळपणे पुन्हा इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला किंवा जाणीवपूर्वक इतिहासाचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न केला, तर याबाबत संभाजी ब्रिगेड आपल्या पद्धतीने हा प्रयोग हाणून पाडेल, असा इशारा आज एका निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे यांच्या नेतृत्वात देण्यात आलेला आहे.